नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। खानापूर तालुक्यात भाजपचा सुपडा साफ, सर्व जागेंवर शिवसेनेचा भगवा फडकला। अत्यंत अटीतटीच्या व निर्णायक अशा खानापूर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट व 8 पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला धूळ चारली। यामुळे आमदार गोपीचंद पडळकर व भाजपा नेते वैभव पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे। कारण पडळकर व पाटील गटाने सर्व ताकद पणाला लावली होती। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रचार सभांचा धडाका लावला होता, परंतु आमदार सुहास बाबर यांनी एकट्याने अत्यंत प्रभावीपणे पावले उचलत व प्रचाराची करेक्ट रणनीती वापरून विरोधकांना धूळ चारली। कोणत्याही टीकेला उत्तर न देता कामाच्या जोरावर व केलेल्या विकासावर ही निवडणूक लढवली। मतदारांनीही आमदार सुहास बाबर यांच्यावर विश्वास दाखवून पुन्हा एकदा खानापूर पंचायत समितीची संपूर्ण सत्ता त्यांच्या ताब्यात दिली। तसेच जिल्हा परिषद गटामध्येही पुन्हा एकदा आमदार बाबर यांचा भगवा डौलाने फडकला। निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार समर्थकांनी मोठा जल्लोष केला। या निर्णायक विजयामुळे आमदार सुहास बाबर यांच्याकडे खानापूर तालुक्यातील महत्त्वाची सत्ता केंद्रे म्हणजेच आमदार विटा नगरपालिका, खानापूर पंचायत समिती व खानापूर जिल्हा परिषदेचे सर्व गट या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सत्ता आली आहे। त्यामुळे आमदार सुहास बाबर यांचाच दबदबा तालुक्यात असल्याचे दिसून आले। न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।